विदेशी ब्रँडच्या कपड्यांचे लोगो लावून बनावट कपडे विकणाऱ्या दुकानावर पोलिसांनी टाकला छापा। 5,000 रुपयांची पॅन्ट 400ला विकणारे गजाआड। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। अमेरिकन कंपनीचा लोगो लावून 5,000 रुपयांची पॅन्ट 400ला विकणाऱ्या दुकानावर छापा पोलिसांनी टाकला आहे। यात 3 लाख रुपयांचे बनावट कपडे जप्त करण्यात आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शहरातल्या स्पोर्ट्स दुकानांवर छापे टाकत अमेरिकेतील कंपनीचा बनावट लोगो असलेले 3 लाख रुपये किमतीचे टी-शर्ट आणि पॅन्ट जप्त केले आहेत। ही कारवाई बालिकाश्रम रोडवर बुधवारी रात्री करण्यात आली। या प्रकरणी दोघांविरोधात कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शाहरुख इस्माईल शेख वय वर्ष 26 राहणार मंगलगेट आणि सतीश अशोक सायंबर वय वर्ष 33 राहणार कॅनेडिक चौक असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत। अंडर आर्मर ही कंपनी अमेरिकेतील आहे। या कंपनीचे शूज, टी-शर्ट्स, पॅन्ट आदी साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। या कंपनीनं त्यांच्या उत्पादनावर लक्ष ठेवण्यासाठी भारतात एक इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमली आहे। या संस्थेला अंडर आर्मर कंपनीचा बनावट लोगो तयार करून नगरमध्ये पॅन्ट आणि टी-शर्ट विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार या कंपनीचे प्रतिनिधी दीपक बाबूलाल पटेल हे नगरमध्ये आले। त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात याबाबत तक्रार दिली। स्थानिक गुन्हे शाखा आणि तोफखाना पोलिसांनी बालिकाश्रम रोडवरील शिव स्पोर्ट्स या दुकानावर बुधवारी छापा टाकला। तिथं त्यांना अंडर आर्मर कंपनीचा चिन्ह आणि लोगो असलेले सुमारे 2 लाख रुपये किमतीचे बनावट टी-शर्ट आणि पॅन्ट आढळून आले। त्यानंतर त्यांनी या मार्गावर असलेल्या दुसऱ्या स्त्री स्पोर्ट या दुकानावर छापा टाकला। या दुकानामध्ये 1,13,000 रुपये किमतीच्या पॅन्ट तिथे मिळून आल्या। अंडर आर्मर कंपनीच्या बनावट लोगो तयार करून एकूण 3,18,000 रुपये किमतीचे टी-शर्ट, पॅन्ट आणि जॅकेट पोलिसांनी जप्त केलेत। या प्रकरणी कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, संदीप पवार, संतोष खैरे, अमोल कोतकर आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर।